ऋतू कोणताही असो, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, तिन्ही ऋतूमध्ये सर्वांची आवडती, बऱ्याच घराघरात केली जाणारी डाळ खिचडीची रेसिपी पाहणार आहोत। ही खिचडी अगदी कमी वेळात बनते, तसेच भन्नाट चवीची लागते। अगदी हॉटेलपेक्षाही भारी चवीची, पटकन बनणारी आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण ही खिचडी बनवणार आहोत। मूग डाळ आणि तांदूळ यापासून आपण खिचडी तयार केलेली आहे, त्यामुळे ही पचण्यास अतिशय हलकी आहे। ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं किंवा आजारी व्यक्ती असतात यांनाही डॉक्टर रात्रीच्या जेवणामध्ये डाळ खिचडी खाण्याचा सल्ला देतात। यामुळे पोट तर भरतच आणि त्यातून अधिक पोषण मूल्य मिळतात। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि या साहित्यापासून आपण डाळ खिचडी बनवणार आहोत। 1 वाटी जुने बासमती तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि बाकी साहित्य आपण कृती करता करता पाहू। तर तांदूळ आणि डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे। तोपर्यंत बाकीची तयारी करू। 1 इंच आलं मी तुकडे करून घेतलेलं आहे आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या आहेत, ते खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरवरती थोड्याशा जाडसर कुटून घ्यायच्या। असं जाडसर कुटल्यानंतर त्याची चव ही भन्नाट लागते। आता त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आहे ती मिक्स करायची आणि पुन्हा थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची। डाळ खिचडीसाठी लागणारे साहित्य आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। या प्रकारे त्याचा गोळा तयार झालेला आहे। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आपण फार भांडे खराब न करता कुकरमध्ये सर्व करणार आहोत। डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवणार आहोत। तर 2 मोठे चमचे तूप टाकलं, देशी तूप किंवा गावरान तूप टाकायचं, त्यामुळे चव अतिशय भन्नाट लागते। पाव चमचा मोहरी टाकली आणि पाव चमचा जिरे टाकले, ते व्यवस्थितपणे तेलामध्ये भाजून घ्यायचे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकला, 10-15 कढीपत्त्याची पानं टाकली, पाव चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा हिंग टाकला। हिंगामुळे चव अतिशय भन्नाट लागते। आणि थोडंसं ढवळून घेऊन मग त्यामध्ये जे आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण होतं ते टाकलं। 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो टाकला। त्यानंतर 1 गाजर आहे, हेही बारीक चिरून घेतलेलं आहे। गाजर टाकले, अर्धा वाटी मटार टाकले, त्यामुळे खिचडीची पौष्टिकता अधिक वाढते। धने जिरा पावडर टाकली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलं आणि मग त्यामध्ये भिजवून घेतलेले डाळ तांदूळ टाकले। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा मीठ टाकलं। तुम्हाला जर गरम मसाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण असा गरम मसाला टाकलेली डाळ खिचडी अतिशय छान लागते। तुम्ही पेशंटसाठी किंवा लहान मुलांसाठी करत असाल तर गरम मसाला स्किप करू शकता। आता मीडियम गॅसवरती झाकण लावून 4 शिट्ट्या द्यायच्या। 1 शिट्टी फास्ट गॅसवरती द्यायची आणि 3 शिट्ट्या स्लो गॅसवरती करून घ्यायच्या। त्यामुळे खिचडी ही अतिशय मऊ शिजते। खिचडी ही मऊ असेल आणि थोडी पातळ असेल तरच ती छान लागते आणि पचायलाही सोपी जाते। कुकर आता थंड झालेला आहे, उघडून पाहू आपण। पहा किती सुंदर खिचडी शिजलेली आहे आणि अशी थोडीशी पातळच हवी असते, कारण ती थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते। तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि असं साजूक तुपाची फोडणी घातलेली खिचडी अतिशय खमंग चवीची लागते। 10-12 लसणाच्या पाकळ्यांचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकले आणि लसूण अगदी लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। त्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकले। जिरे, मोहरी, लसूण छानपैकी तडतडू दिला। त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकला, 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली, 2 लाल मिरच्या टाकल्या आणि छानपैकी खमंग फोडणी करून घेतली। अशी ही खमंग चटपटीत फोडणी गरमागरम खिचडीवरती ओतली। गरमागरम खिचडी आणि त्यावरती खमंग फोडणी, या फोडणीचा पूर्ण रूमभर वास सुटलेला आहे आणि ही खिचडी पाहता क्षणी खायची इच्छा होते। आणि 100% ही खिचडी अतिशय पौष्टिक आणि खमंग लागते। तुम्ही जर एकदा ही खिचडी बनवली तर तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी ही खिचडी बनवाल, याची खात्री मी देते। एवढी सुंदर चवीची आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि पौष्टिक रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा। बाय बाय।